श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे महत्त्व आहेत आणि वेगवेगळ्या अध्यायामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या, श्रीपाद वल्लभ महाराजांच्या, दत्त महाराजांच्या वेगवेगळ्या लीला आहेत. ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ आहे असे समजायचे की साक्षात दत्तप्रभू त्यांच्या घरामध्ये अवतरलेले आहेत. साक्षात स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी आहेत. तसेच गुरुचरित्रातील वेगवेगळे अध्याय रोज वाचन केल्याने काय फायदे होतात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसाच एक अध्याय आहे गुरुचरित्रातील, त्याचे खूप छान आणि खूप लाभकारक फायदे आहेत. व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर कोणता अध्याय आहे? गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा खूप लाभकारक आहे आणि त्याचे खूप फायदे आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे दररोज वाचन केल्याने काय फायदे आहेत? नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात. नोकरीत वरिष्ठांचा त्रास कमी होतो. आर्थिक अडचणी दूर होतात. नोकरी लागत नसेल किंवा मनासारखी मिळत नसेल तर संकल्प करून 14 दिवस 14 वेळा अध्याय वाचल्याने हमखास फायदा होतो. 100% फायदा होतो. गुरुभक्ती दृढ होते. गुरुभक्तीचा ध्यास लागतो. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सुमारास आईने वाचल्यास मुले शहाण्यासारखी वागू लागतात, अभ्यास करू लागतात. सकाळी 6 ते 8च्या आत रोज वाचन करा. 5 ते 7 मिनिटे लागतात. एक आसन, एक दिशा, एक वेळ ठेवून श्रद्धेने वाचा, विश्वासाने वाचा. खूप फायदा होतो. मुख्यतः शत्रू नाश होण्याकरिता, अपमृत्यू टाळण्याकरता, कुटुंबातील संकटाचा नाश करण्याकरता नित्य वाचन करतात. आत्मरक्षण होते. भीती वाटत नाही. कलिकालाचे भय नाही. प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते आणि हे 100% खरं आहे. माझा अनुभव आहे, मला आलेला अनुभव आहे. जेव्हापासून मी 14व्या अध्यायाचे वाचन करते तेव्हापासून माझा स्वामीवरचा इतका विश्वास वाढलेला आहे. म्हणजे गुरुभक्ती दृढ होते, म्हणजे गुरुभक्ती दृढ झालेली आहे आणि स्वामी नामाचा ध्यास लागलेला आहे. आणि कित्येक वेळेस असे प्राणघातक गंडांतरापासून माझ्या कुटुंबाचे संरक्षण केलेले आहेत. स्वामींनी माझ्या परिवाराचे संरक्षण केलेले आहेत. असं आपल्याला कळतही नाही स्वामी समर्थ महाराज कधी कोणाच्या रूपात येतात आणि आपले संरक्षण करतात. त्यांना आपल्या मुलाची म्हणजे आपण त्यांना आपल्या लेकरासारखे असतो. ते आपल्याला ते स्वतःच्या मुलासारखेच सांभाळतात आणि आपली काळजी त्यांना असते. त्यासाठी आपल्या रोजच्या वाचनामध्ये 14वा अध्याय हा नक्की ठेवावा. त्याचे टायमिंग आहे सकाळी 6 ते 8 या आत वाचायचं आहे. आणि संध्याकाळी जर आईने वाचले, जे मुलं अभ्यास करत नाहीत, आईचं ऐकत नाहीत, ते शहाण्यासारखे वागू लागतात, अभ्यासात हुशार होतात आणि त्यांच्यावर येणारे संकटेसुद्धा दूर होतात. अपमृत्यू येत नाही, भीतीसुद्धा वाटत नाही. आवडल्यास नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.